सर्वांचं लक्ष अमरावतीवर लागलेलं आहे, कारण मागच्या वेळेस अमरावतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत निवडून आल्या, परंतु लगेच त्यांनी पक्ष बदललं होतं, त्यामुळे खूप नाराजी आहे काँग्रेस गटामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये. आम्ही विभागवार बैठका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या होणार आहेत आणि त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहे. आता अमरावतीची ही बैठक होते आहे, त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं होणार आहे. अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे. या बाबतीतली अंतिम चर्चा 2 दिवसामध्ये होईल. कदाचित शक्य झालं तर उद्यासुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल. माझ्या मते 2 दिवसात हा अंतिम निर्णय होईल. साधारणतः किती जागांचा तिढा जो आहे हा नाही, अमरावती म्हणजे इतर आता बऱ्याचशा जागा तर अशा असतात का त्यांना मिळतच असतात, म्हणजे काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला. परंतु त्या व्यतिरिक्त काही जागा अशा असतात का ज्याच्यावर कधी दोघं जण किंवा तिन्ही पार्टी क्लेम करतायत, काही मित्रपक्षाकरता आम्हाला विचार करावा लागतोय. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ती चर्चा उद्या होणार आहे. यामध्ये काही तिढा असं नाही आहे किंवा मतांतर नाही, परंतु जास्तीत जास्त खासदार आपले निवडून यावे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. शरद पवार जेव्हा अमरावतीमध्ये आले तेव्हा त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली होती. बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा आहे. बच्चू कडू महाविकास आघाडीत आले तर स्वागत करा. असं आहे की आम्हाला आमच्या विचाराबरोबर जो येतोय, जो लोकशाहीला मानतोय, राज्यघटनेला मानतो, तो प्रत्येकजण आमचा आहे असं आम्ही समजतो. कारण खरी लढाई ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची. राजन साळवींच्या घरी काल रात्री ACBची धाड पडली आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. याच्यात आता नाविन्य काय राहिलेलं आहे? असं आहे की जिथं आवाज दाबता येईल तेवढा दाबायचा, प्रचंड प्रेशर दबावाचं तंत्र वापरायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा भाग झालेला आहे. आणि हे जनतेला समजलेलं आहे की हे सर्व ज्या संस्था स्वायत्त आहे त्यांचा उपयोग राजकारणाकरता करतायत, त्याचा हा भाग आहे. असं दावा संख्येपेक्षा महत्त्वाचं हे आहे की निवडून येण्याच्या क्षमता, तिथे उमेदवाराची स्थिती, ह्या सगळ्या उमेदवार पाहिजे निवडण्याची क्षमता ज्याची, त्याला ते तिकीट देण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे संख्येला महत्त्व आम्ही देत नाही. एकूण जर पाहिलं सुशीलकुमार शिंदे प्रणितींना पण भाजपनं ऑफर दिलेली आहे की महायुतीमध्ये. याचा अर्थ पहा ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणतोय, तर स्वतःचं काहीच नाही त्यांना सर्व आयात करावं लागतंय. आणि स्वतः सुशीलकुमार शिंदे साहेबांनी हेच सांगितलं की अशा पद्धतीचे ऑफर ते देत आहेत. म्हणजे आज पहा एवढं राष्ट्रीय पातळीचं आमचं नेतृत्व त्यांचं आहे. त्यांनासुद्धा म्हणावं त्यांनी, इतकी केविलवाणी परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आता झालेली आहे. उद्यापर्यंत अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.